सकाळी सगळं आवरून आम्ही निघालो मुंजीसाठी जायला. ओ गॉड, काय ॲटमॉस्फिअर आणि काय वातावरण होतं ना घरात आणि गाडीत बसल्यावरही, मी शब्दात सांगू नाही शकत. नुसत्या गप्पा, गाणी, दंगा, धुडगूस काय विचारू नका. मस्त दंगा करत आम्ही सगळे निघालो नरसोबावाडीला जायला, जिकडे मुंज होती दुसऱ्या दिवशी. नक्की कोण लहान आणि कोण मोठे यातला फरक सांगणं अवघड झालं होतं. आम्ही एवढे सगळेजण मस्ती करत होतो. डान्स तर एवढा केला की काही विचारता सोय नाही. आणि डान्स करून करून एवढे थकलो होतो की कधी एकदा तिकडे पोचू असं झालं होतं. अनया तर एवढी दमली होती की मांडीतच झोपून गेली. पिक्चर माझं बाळ इतकं गोड दिसत होतं ना त्या दिवशी की बस. तिकडे पोहोचून नीता, दादा, दिशांग आणि सगळ्या चिल्ल्यापिल्ल्या आणि स्पेशली करवल्यांना ओवाळून पायावर पाणी घालून कार्यालयाच्या आतमध्ये प्रवेश केला. आणि मग आम्ही गेलो जेवण करायला. तिथेही ती सतत अभिच्या किंवा आत्याच्या कडेवर जात होती. जेवण खूप सुंदर होतं. जेवण करून आम्ही रिटर्न कार्यालयात आल्यानंतर आम्ही घेतल्या गुलाबाच्या पाकळ्या करायला. रात्री आम्ही एक 4-5 जणच बसलो होतो, पण काय मज्जा आली ना, ती खरंच आउट ऑफ द वर्ल्ड होती. आणि असा छान संपवला आम्ही त्या दिवशीचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिथे मी तुम्हाला मुंजीचा प्रोग्राम दाखवेल.